श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, आपल्या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामीची कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामीच्या कपाळावरील लाल केंद्रबिंदूला स्पर्श करून बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. स्वामी सांगतात, बाळा, हा व्हिडिओ सगळ्यासाठी नाही. ज्याचं मन खूप थकलं आहे त्याच्यासाठी. साक्षात देव आज बोलत आहे. जर आज तुझं मन खूप दुखवलं असेल तर हा योगायोग नाही. देव तुला काहीतरी सांगू इच्छित आहे. थांब, पुढे जाण्याआधी एकदा ऐक. कदाचित हा संदेश देवाने खास तुझ्यासाठी पाठवला आहे. होय बाळा, तू सध्याच्या परिस्थितीतून जात आहेस त्याबद्दल देवाला सगळं माहीत आहे आणि आज तो तुला उत्तर देणार आहे. जर तुला वाटत असेल की आयुष्यात सगळे सोडून गेले तर थांब, एक देव अजूनही तुझ्यासोबत आहे. देव तुला एक गोष्ट आज सांगणार आहे जे तुझं आयुष्य बदलू शकते. तू हा व्हिडिओ पाहत आहे म्हणजे योगायोग नाही. कदाचित देवानेच तुला इथे थांबवलं आहे. जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर हे शब्द तू नक्की ऐक. देव तुला धीर देण्यासाठीच बोलवत आहे. कधी कधी देव थेट आपल्याशी बोलत नाही, पण काही संदेशामधून तो आपल्यापर्यंत पोचवतो. तो संदेश आजचा आहे. होय, घाबरू नकोस, मी अजूनही तुझ्या सोबत आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, इतका का घाबरतोस? तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते मी पाहत आहे. प्रत्येक अश्रू मला दिसतो, प्रत्येक वेदना मला जाणवते. पण लक्षात ठेव, अंधार कितीही गडद असला तरी माझा प्रकाशाला कोणीही थांबवू शकत नाही. तुला वाटतं की तू एकटा आहेस बाळा, तुला असं वाटतं की सगळं तुला सोडून गेले, पण मी कधीच तुला सोडलेलं नाही. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा मी तुझ्यासाठी एक नवीन दरवाजा उघडतो. फक्त थोडा धीर ठेव. होय माझ्या लेकरा, तू खूप सहन केला आहेस. लोकांच्या शब्दाने तुला दुखवलं, विश्वासघाताने मन तुटलं, पण हे सगळं तुला कमकुवत करण्यासाठी नाही तर तुला आणखीन मजबूत करण्यासाठी, बनवण्यासाठी आहे. होय बाळा, कधी कधी मी तुला थांबवतो कारण पुढचा रस्ता तुझ्यासाठी योग्य नसते. तू जे गमावले त्याच्यासाठी दुःख करू नकोस, कारण मी तुझ्यासाठीच त्यापेक्षा काहीतरी चांगलं करून ठेवलं आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या मनात जे स्वप्न आहे ना ते मी तुझ्या मनात ठेवलं आहे. त्यामुळे हार मानू नकोस. प्रत्येक दिवस नव्याने उभा राहा आणि विश्वास ठेव. योग्य वेळ आली की मी तुझा मार्ग मोकळा करणार आहे. माझ्या लेकरा, बघ, लोक काहीही बोलतील, तुला कमी समजतील, पण माझ्या नजरेत तू खूप खास आहेस. तू केलेला प्रत्येक चांगला विचार, प्रत्येक चांगलं काम माझ्याकडे नोंदवलं जात आहे. होय, स्वामी आज म्हणत आहे की बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुझी कहाणी अजून बाकी आहे. एक दिवस असाही येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, देवा, त्या ठिकाणी दिवसासाठी तुझे खूप आभार. बाळा बघ, तू विश्वास ठेवून जर तुझे काम करत राहिलास तर नक्की तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहेत. तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात वाईट दिवस सुरू आहेत, पण बाळा, आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तासाठी ज्याने सगळं सहन केलं पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडलं नाही. होय माझ्या लेकरा, जेव्हा तू शांत होतोस, जेव्हा तू अपमान सहन करत होतास, तेव्हा ह्या लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस. ते समजलं की तुझं संयम म्हणजे तुझी दुर्बलता, पण त्यांना काय माहीत, तू तर फक्त तुझ्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली
सगळं पाहत होते. माझ्या रागामुळे आता त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. जे तुझ्या विरोधात बोलत होते त्याची वाचा मी कायमची बंद. दिवस सुरू होत आहे. पण बाळा, आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तासाठी ज्याने सगळं सहन केलं पण स्वामी माऊलीवरचं विश्वास कधीच सोडलं नाही. होय माझ्या लेकरा, जेव्हा तू शांत होतोस, जेव्हा तू अपमान सहन करत होतास, तेव्हा ह्या लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस. ते समजलं की तुझं संयम म्हणजे तुझी दुर्बलता. पण त्यांना काय माहीत, तू तर फक्त तुझ्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली सगळं पाहत होते. माझ्या रागामुळे आता त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. जे तुझ्या विरोधात बोलत होते त्याची वाचा मी कायमच बंद. दिवस सुरू होत आहे. पण बाळा, आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तासाठी ज्याने सगळं सहन केलं पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडला नाही. होय माझ्या लेकरा, जेव्हा तू शांत होतोस, जेव्हा तू अपमान सहन करत होतास, तेव्हा ह्या लोकांना वाटलं की तू कमजोर आहे. ते समजेल की तुझं संयम म्हणजे तुझी दुर्बलता. पण त्यांना काय माहीत, तू तर फक्त तुझ्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली सगळं पाहत होते. माझ्या रागामुळे आता त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. जे तुझ्या विरोधात बोलत होते त्याची वाचा मी कायमचं बंद आहे. ज्याने तुझ्या वाटेवर काटे टाकले त्याच्या अंगावर आयुष्यभर मी आता अंगार टाकणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझे अश्रू मी सर्व पाहिले आहे. तू माझा आहेस. आता जो कोणी तुझ्या विरोधात जाईल तो माझ्या दृष्टीत अपराधी ठरेल. जर तुम्हालाही कधी कोणाच्या अपेक्षाचा शिकार व्हावा लागला तर कमेंट करा. आत्ताच माझा संस्कार ऐकायला गेला आहे. लाईक करून ही वाणी प्रत्येक अश्रूंनी भरलेल्या मनापर्यंत तुम्ही पुढे शेअर कर. होय माझ्या बाळा, तुझं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य हे उज्ज्वल करू शकतो. म्हणून तू निसंकोचपणे हा व्हिडिओ तू शेअर कर. होय बाळा, आजचा दिवस साधा नाही तुझ्यासाठी. आज काहीतरी खास आहे. काल जे अडकलेलं होतं ते आज सुटणार आहेत. काल जे जमलं नाही आज ते होणार आहे. तू आज असा विचार करतोस की आजचा दिवस तुझा आहे, तर आजचा दिवसही नाही बाळा. इथून पुढचे सर्व दिवस तुझे आहेत. होय माझ्या बाळा, हा योगायोग नाही. या दिव्य संदेश तुझी प्रार्थना ऐकले गेल्यानंतर तुझ्या समोर आला आहे. तुझ्या आयुष्यातल्या त्या दिशेने वळवले जाणार आहेत. प्रत्येक चमत्कार आता तुझी वाट पाहत आहे. होय माझ्या बाळा, आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य तुझ्या हातून आता निसटून जाईल. म्हणून तू लगेच चॅनलला सबस्क्राईब कर बाळा. बघ, तू तुझ्या मार्गावर व्यवस्थित चालत आहेस मला माहीत आहे. पण तरीही काही निगेटिव्ह लोक वारंवार तुझ्यासमोर येत आहेत. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, एक अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत जे तुझ्या आयुष्य उज्ज्वल करू शकते. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात स्वामी माऊली आहे. जर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट. माझ्या देवावर विश्वास आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.